आता पाहूया विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीत भाजपच मोठा भाऊ। शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचं वक्तव्य। तर शिंदे गट मोठा भाऊ असल्यास 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाईंसह शिरसाटांनी असं वक्तव्य केलं होतं। स्ट्राईक रेट आहे, स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे, फॅक्ट आहे, पण भाजप एक मोठा पक्ष आहे, राज्यात पण मोठा पक्ष आहे, देशात पण मोठा पक्ष आहे। भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठी पार्टी आहे, मोठा भाऊ आहे, याच्यावर काही शक नाही। लोकसभेत आम्ही राष्ट्रवादीनं मन मोठं करून ठाकरेंना जास्त जागा दिल्या। आता विधानसभेत मवियात आम्हाला जास्त जागा मिळाव्या। आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा, रोहित पवारांचं वक्तव्य। पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। पुणे विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार। माकपचे नेते नरसई आडम यांनी घेतली शरद पवारांची भेट। सोलापूरसह राज्यातील 12 जागा माकपला देण्याची मागणी। 2 दिवसात माकप नेते मवियाच्या नेत्यांना भेटणार। शेकाप नेते जयंत पाटलांनी सिल्वर ओकवर जात घेतली शरद पवारांची भेट। विधानसभेत शेकापला 4 जागा देण्याची मागणी। रायगडमधून 3 आणि सोलापूरमधून 1 जागेची मागणी। जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार। जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवारांकडून पूर्णविराम। रोहित पवारांना शरद पवार गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील संघर्ष मिटवण्याच्या हालचाली। नगरच्या सभेत दिसून आला होता संघर्ष। राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग। विधानसभेसाठी मवियाचा जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही। काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती। बोललो अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही। त्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगतोय। असे कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही। कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेनं मागितलाय तो उद्धव ठाकरे गटाकडे गेला तरी कार्यकर्ता म्हणून काम करेन। मवियाच्या पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी प्रचार करणार, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य।